मी माझं मूल गमावणार नाही। तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर कितीही प्रेशर आणण्याचा प्रयत्न केलात ना, तरी मी माझ्या बाळाला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही। हे बघ भावना, तू माझ्या बोलण्याचा अनादर करतेस आणि तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करताय याची। तुम्ही मला जे करायला सांगताय ना, तो कायद्याने गुन्हा आहे। तुम्ही एका आईला तिचं मूल पोटातच मारून टाकायला सांगताय। भावना, तू कोणाशी बोलते? तुझं तुला तरी कळतंय का? आजे सासू आहेत त्या तुझ्या आणि त्यांच्यावर आरोप करतेस। ए नीलांबरे, तू मध्ये बोल नकोस। हे भावना, तू गरोदर आहेस म्हणून तू काहीही बोललीस तर ते मी ऐकून घेईन असं जर तुला वाटत असेल तर हा तुझा मोठा गैरसमज आहे। तुझ्या या येणाऱ्या बाळामुळं या घरादारावर संकट येणार आहे, त्यामुळे हा निर्णय तू एकटी नाही घेऊ शकत। हं, एक मिनिट आजी, भावना एकटी नाहीये, तिच्यासोबत मी सुद्धा आहे। ती तुम्हा सगळ्यांचा आदर करते ना, म्हणून बरीच बडबड ऐकून घेतली तिने, पण आता पास झालं। यापुढे या विषयावरती मला अजिबात चर्चा नकोय। काहीही झालं तरी भावना आमच्या बाळाला जन्म देणार। ए सिद्धिराज, फक्त तुम्ही दोघंच मिळून सगळे निर्णय घेऊ शकता असं जर वाटत असेल तर ते चुकीचं आहे। कारण आज जर गाडे पाटील घराण्यातली प्रत्येक गोष्टीतला निर्णय आपण सगळ्या कुटुंबांनी मिळून घेतलेला आहे आणि आई निर्णय सगळ्यांनी मिळूनच घ्यायचे आणि इथून पुढेही ते तसंच होईल, समजलं? ठीक आहे, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आजवर या घरातला प्रत्येक निर्णय कुटुंबाने मिळून घेतलाय, बरोबर? हो, 100%। आई म्हणाली तसाच पुढे होईल। म्हणजे तुमचा निर्णय पक्का आहे? होय, 100% पक्का आहे। त्यात कसलाही बदल होणार नाहीये। तुम्ही जे म्हणताय ते आम्हाला मान्य करावंच लागेल असं म्हणताय? होय, करावंच लागेल। ठीक आहे, मग जे ठरलंय ना तेच होणार। वा, सिद्धूने पण आजींचं बोलणं मान्य केलं। भावना, खरंच तुझ्यासाठी ना खूप वाईट वाटतंय का? बिचारी, पण आता नशिबात जे लिहिलंय ते भोगावं तर लागणारच ना। आणि हे भोग तुझ्या नशिबात मी लिहिलेत आणि आता मी माझं नशीब चमकवणार। अमरावतीमध्ये आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मांचा निषेध व्यक्त केला। आज तुम्ही घरी कसे काय? का मी घरी थांबलो तरी तुला प्रॉब्लेम आहे? आणि हे काय? केवढ्याने टीव्ही सुरू आहे, केवढा आवाज येतो। वरची परीक्षा नाही का सुरू? कमी करा तो आवाज। कधी नव्हे तो घरी थांबलोय, टीव्ही पण बघायला देत नाही, करतोय। तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाही। यांच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही, यांच्याशी बोलण्यात मोठे अर्थ आहेत। बिल्डरचा फोन? बिल्डरचा फोन म्हणजे आई बाबांनी ठरल्याप्रमाणे जमीन देऊन टाकलेली दिसते। संतोष दळवी, आता तुझ्या अकाउंट मध्ये लवकरच एक रकमी 10 लाख रुपये जमा होणार। एवढी चांगली बातमी आहे, रेकॉर्डच करतो। बोला। ए, तू काय समजतोस रे स्वतःला? आपल्या दोघांमध्ये काय डील ठरलं होतं? तू म्हणाला होतास की तू तुझ्या आईवडिलांना तयार करशील जमीन देण्यासाठी, त्याच्या बदल्यात मी तुला पैसे देणार होतो। तुझ्या सांगण्यावरून मी त्यांच्याकडे गेलो आणि स्वतःचं माकड करून घेतलं। अरे, तुझ्या आईबापांनी मला सांगितलं पेपर्स हरवलेत आणि मला घालून दिलं तिथून। काय? पेपर्स हरवलेत? शक्यच नाही, मी स्वतः बघितलेत त्यांच्या कपाटात ते पेपर्स। ए, ते तुझं तू बघ। दोघं म्हातारा म्हातारी सांगतात पेपर्स हरवलेत म्हणून। मला कोणत्याही परिस्थितीत पेपर्स मिळालेच पाहिजे। हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। मी पेपर्स आणून देतो तुम्हाला, फक्त ते 10 लाख रुपयांचं लक्षात ठेवा, ते बाजूला काढूनच ठेवा, रेडी ठेवा। हे बघ, मोजून 2 दिवस तुझ्या हातात आहे, आजचा आणि उद्याचा। उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मला पेपर जर मिळाले नाही तर तुझ्या बायका पोरांचं काही खरं नाही। हे काय बोलतोय तुम्ही? हॅलो,
हॅलो. बिल्डर तर डोक्यावरच बसलाय माझ्या. बॉस कशाला फोन करतोय? हा सर. हो सर, मी ऑफिसकडेच येतोय, निघालोच आहे. हा काय आलोच, पोचतोच आहे. सगळ्यांना आजच माझ्या उरावर बसायचंय. वीणा, बॅग दे. मिस्टर कानेटकर, मिस्टर कानेटकर, मिस्टर कानेटकर, काय झालं तुम्हाला? उठा ना हो. जान्हवी प्लीज, एवढी अपसेट होऊ नकोस. ज्या माणसासाठी एवढा आटापिटा करतेस ना, ही इज नॉट वर्थ ऑफ इट एट ऑल. तू गप्प बसा जरा. मला ना तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये. काय अवस्था केली आहे त्यांची बघ. मिस्टर कानेटकर प्लीज उठा ना हो. जान्हवी माझं ऐक ना, हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय. हे बघ विश्वा, तुला जर का माझ्यासाठी काही करायचंच असेल ना, तर आत्ताच्या आत्ता इथून निघ. ऐकू येत नाहीये तुला? निघ. मिस्टर कानेटकर. डॉक्टर. हॅलो डॉक्टर, मी मिस्टर कानेटकरांच्या ऑफिसमधून बोलतेय. तुम्ही प्लीज लवकर त्यांच्या ऑफिसमध्ये येता का? हो, इट्स अर्जंट. या मिस्टर कानेटकर. मिस्टर कानेटकर. तू गप्प बसा जरा. मला ना तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये. काय अवस्था केली आहे त्यांची बघ. विश्वा, तुला जर का माझ्यासाठी काही करायचंच असेल ना, तर आत्ताच्या आत्ता इथून निघ. का आठवत नाहीये तुला जानू? का आठवत नाहीये की जयंत एक नीच, खोटारडा आणि हलकट माणूस आहे. सोंग करतोय चांगुलपणाचा, पण मनातून काळा कुट्ट आहे. तुम्ही माझ्या बायकोला प्रोटेक्ट कसं काय करू शकता? आधी असाच होता. आताही तसाच आहे. ज्या बायकोवर आपण एवढं प्रेम करतो ती आपल्याला सोडून जाते, अक्षरशः त्रासाला कंटाळून जीव द्यायला जाते म्हटल्यावर कोणी बदललं असतं ना जानू. पण नाही, जयंत नाही त्यातला. का आठवत नाहीये तुला जानू? तू माझ्या घरी होतीस तेव्हा तुला मिळवण्यासाठी काय काय नाही केलं त्याने. तुझ्या जवळच्या प्रत्येक माणसाचा जीव वेठीस धरला. का आठवत नाहीये त्याने तुला किती छळलं? का कळत नाहीये की त्याला फक्त तुला मिळवायचंय आणि त्यासाठी तो नाटक करतोय, सोंग करतोय आणि तू परत जातेस त्याच्याकडे. का आठवत नाहीये तुला की त्याच्यापासून दूर जायला किती मोठी किंमत मोजावी लागली होती तुला? आठव जानू, तो किती वाईट माणूस आहे.